मोठी बातमी आहे। इतिहासकार इंद्रजित सावंत धमकी प्रकरणात अपडेट आहे ती म्हणजे प्रशांत कोरटकरनंच इंद्रजित सावंतांना धमकी दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे। सीडीआरच्या माध्यमातून कोरटकरनं फोन केल्याचं स्पष्ट झालंय आणि कोरटकरनं आवाज मॉर्फ केल्याचा दावा हा खोटा असल्याचं सूत्रांनी सांगितलंय। त्यामुळे कोरटकर जो आरोप फेटाळून लावत होता तो मात्र इंद्रजित सावंतांना धमकी देणारा, फोनवरून धमकी देणारा हा प्रशांत कोरटकरच असल्याचं सूत्रांकडून समजतंय। सीडीआरच्या माध्यमातून कोरटकरनंच इंद्रजित सावंतांना फोन केल्याचं स्पष्ट होतंय आणि कोरटकरनं आवाज मॉर्फ केल्याचा जो दावा केला होता तो मात्र खोटा असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। अधिक बोलूयात, आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्या सोबत आहेत। उदय, प्रशांत कोरटकरनं किती जरी मान्य केलं नाही तरी सुद्धा कोरटकरनंच फोन केला होता हे आता निष्पन्न झालंय, कसं काय? अगदी खरं आहे। सुरुवातीला ज्यावेळी हा सगळा आरोप कोरटकरांवर होत होता त्यावेळी कोरटकरांना समोर येऊन सांगितलं होतं की माझा आवाज माफ करण्यात आलेला आहे आणि मी असा कुठलाही धमकीचा फोन जो आहे तो इंद्रजित सावंतांना केलेला नाही। मात्र या सगळ्या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांनी जो प्रशांत कोरटकरच्या मोबाईलचा सीडीआर काढला तर सीडीआर मधून हे स्पष्ट झालेलं आहे की प्रशांत कोरटकर यांच्या मोबाईलवरूनच जे आहे ते इंद्रजित सावंत यांना धमकीचा तो फोन गेला होता आणि ती जी रेकॉर्डिंग होती ती प्रशांत कोरटकर यांच्या मोबाईल मधून जी आहे ती पोलिसांना जप्त करण्यात जी आहे ती यश आलेली आहे। त्यामुळे आता पोलिसांना या सगळ्या प्रकरणामध्ये जे आहे ते एक मोठं यश आलेलं आहे आणि आता याच आधारावर जे आहे ते नागपूरमध्ये जे आहे ते प्रशांत कोरटकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। जे कलम कोल्हापूरमध्ये दाखल करण्यात आली होती तीच सगळी कलम जी आहे ती नागपूरच्या बेलतरडी पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलेली आहे। आता नागपूरमध्ये या सगळ्या प्रकरणाचे गुन्हे दाखल झाल्यामुळे जे आहे ते या तपासाला अधिक वेग येण्याची जी आहे ती शक्यता नाकारता येणार नाही आहे। मात्र आता हे स्पष्ट झालेलं आहे की प्रशांत कोरटकर जो दावा करत होता की त्यांनी हा धमकीचा फोन केलेला नाही आहे, एआय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रशांत कोरटकर याला फसविण्याचा प्रयत्न केला जातोय, तो दावा आता खोटा ठरलेला आहे आणि तो धमकीचा फोन प्रशांत कोरटकर यांनीच केलेला आहे हे आता पोलीस तपासामधून स्पष्ट झालेलं आहे। बिलकुल उदय, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। तर एक मोठी बातमी ती म्हणजे इंद्रजित सावंत यांना धमकी ही प्रशांत कोरटकरनंच दिल्याचं सूत्रांकडून कळतंय। सीडीआरच्या माध्यमातून कोरटकरनंच फोन केल्याचं स्पष्ट झालेलं आहे। त्यामुळे कोरटकरनं किती अमान्य केलं, मी फोन केलेला नाही, माझा काही संबंध नाही, तरी देखील कोरटकरनं आवाज मॉर्फ केल्याचा दावा हा खोटा असल्याचं सूत्रांनी सांगितलंय।